ओके, ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल बघितले आणि त्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय स्टँडर्ड फंक्शन अँड व्हॉट इज द कॉम्पोजिट फंक्शन रिगार्डिंग दॅट आपण एक्झाम्पल बघितलेत. स्टँडर्ड फंक्शन म्हणजे फंक्शनला फक्त व्हेरिएबल असेल, एक्स असेल तर स्टँडर्ड फंक्शन म्हणतोय आपण, आणि इन्स्टेड ऑफ एक्स एखादा परत फंक्शन आला तर त्याला आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणलेलं होता. जर फंक्शन स्टँडर्ड असेल तर बाय स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले अप्लाय करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले होते, आणि जर कॉम्पोजिट फंक्शन असेल तर कॉम्पोजिट फंक्शनचे फॉर्म्युला अप्लाय करून एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले होते. आता काही पुढच्या मेथड्स आहेत, आता त्या फक्त मेथड्स नाव दिलेत. एक्झाम्पल जे ते सगळे कॉम्पोजिट फंक्शनचे आहेत. एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक वगैरे जे फंक्शन आहेत आपले त्या फंक्शनचे जे एक्झाम्पल आहेत. फक्त एक्झाम्पलला आपण कॉम्पोजिट प्रमाणे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता जर फंक्शन एक्सपोनेन्शियल म्हणजे ए रेस टू किंवा ई रेस टू या फॉर्म मध्ये असेल तर दिलेले एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची. आवाज येतो ना? आवाज येतोय काय? फर्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 5 रेस टू एक्स. आता दिलेला जो फंक्शन आहे तो एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. फर्स्ट सपोज दॅट द फंक्शनला वाय सपोज करतो आपण, लेट वाय इक्वल्स टू 5 रेस टू रूट एक्स हा फंक्शन दिलेला आपल्याला. आता स्टँडर्ड फंक्शन जो फॉर्म्युला जो आपला तो ए रेस टू एक्स आहे. ए म्हणजे इथं 5 दिलेला आहे आणि एक्स न देता रूट एक्स दिलेला आहे, म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन दिलेलं आहे. म्हणजे ए रेस टू फंक्शन, ए म्हणजे 5 येतं आणि फंक्शन जो आहे तो रूट एक्स दिलेला आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला आपला ए रेस टू एक्स आहे, पण एक्स ऐवजी फंक्शन दिलेलं आहे, रूट एक्स दिलेलं आहे. म्हणजे ए रेस टू फंक्शन इथं आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावं लागेल. दिलेल्या फंक्शनचा फर्स्ट टेक डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आपल्याला. म्हणजे एक्स हा आपला चल असणार आहे, तो व्हेरिएबल असणार आहे. असेल तर फंक्शन, अदरवाईज आपण त्याला कॉन्स्टंट म्हणतोय. म्हणजे ए रेस टू फंक्शन इथं फॉर्म्युला अप्लाय करू शकतोय. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे वन साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला, दॅट इज dy अपॉन dx इक्वल्स टू अदर साईडला जो आहे तो 5 रेस टू रूट एक्स दिलेला आहे, त्याला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला डी बाय डी एक्स. दॅट इज वन साईडला dy अपॉन dx इक्वल्स टू अदर साईडला डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू रूट एक्स म्हटला. आता फॉर्म्युला काय, ए रेस टू फंक्शन काय बोला. ए रेस टू फंक्शन काय फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा 1/2 नव्हे रे, रूट एक्स नव्हे, ए रेस टू फंक्शन, ए रेस टू फंक्शन. ए रेस टू एक्सचा काय इंटू लॉग ए. आता फंक्शन आलंय तेव्हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा. ए रेस टू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू फंक्शन इंटू लॉग ए. ए म्हणजे 5 आहे, फॉर्म्युल्यात पुटअप केला आणि एक्सच्या ऐवजी रूट एक्स आलेला आहे, त्यामुळे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून घेतला. समजतं काय फॉर्म्युला अप्लाय केला, ए रेस टू फंक्शन इक्वल्स टू ए रेस टू फंक्शन इंटू लॉग ए टू द बेस ई इंटू एक्सच्या ऐवजी काय आलेलं आहे, रूट एक्स आलेला आहे, त्यामुळे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून घेतला. आता फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स फाइंड आउट करायचं. फर्स्ट टाइम ऍज इट होतोय मी ए रेस टू रूट एक्स म्हणजे 5 रेस टू रूट एक्स इंटू लॉग 5. आता बेस काही नाही म्हणजे बेस ई असणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, 1/2 रूट एक्स. दॅट इज द फायनल आन्सर. देअरफॉर dy अपॉन dx जे अरेंजमेंट करतोय 5 रेस टू रूट एक्स इंटू लॉग 5 टू द बेस ई, याला डिवायडेड बाय काही 1 असणार आहे. म्हणजे न्यूमरेटरला मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर केला म्हणजे 5 रेस टू रूट एक्स इंटू लॉग 5 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे आज इट इज टर्म येणार आणि डिवायडेड बाय काय 2 रूट एक्स. दॅट इज dy अपॉन dx. क्लिअर झालं एक्झाम्पल. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. If y equals to e raised to x cube plus 2x, then find dy upon dx. Let us see. Suppose function suppose केला y equal दिलेला आपल्याला e raised to x cube plus 2x. याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला, दॅट इज y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy अपॉन dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन काय दिलेला आहे, e रेस टू एक्स क्यूब प्लस 2x ही पूर्ण टर्म दिलेली आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह अटॅच केला.
बोला फॉर्म्युला काय? ई रेस टू फंक्शन, फंक्शन म्हणजे एक्स क्यूब प्लस 2x दिलेलं आहे. ओके, फंक्शन काय इथं आपला? फंक्शन म्हणतोय फंक्शन एक्स क्यूब प्लस 2x हा पूर्ण फंक्शन आहे ना. ई रेस टू फंक्शन फॉर्म्युला अप्लाय केला. ई रेस टू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू फंक्शन इन टू डेरिव्हेटिव्ह फंक्शन, फंक्शन म्हणजे एक्सच्या ऐवजी काय आलेलं आहे? एक्स क्यूब प्लस 2x, बरोबर ना. स्टँडर्ड फंक्शन ई रेस टू एक्स आहे, पण एक्सच्या ऐवजी एक्स क्यूब प्लस 2x आलेला आहे, त्यामुळे तो फंक्शन झाला. ई रेस टू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू फंक्शन इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन एक्सच्या ऐवजी आलेला एक्स क्यूब प्लस 2x. आता फर्स्ट टर्म ऍज इट इज ठेवायची आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस 2x याचा आपला डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा. काय करावं लागेल? सेपरेट. व्हेरी गुड, कारण मिडल साइन प्लस आहे, बरोबर ना. पहिली टर्म एक्स क्यूब आहे, दुसरी टर्म 2x आहे. दोघांचा जो मिडल साइन आहे तो प्लस आहे आणि डेरिव्हेटिव्ह कंबाईन आहे, त्यामुळे पहिला दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतोय. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला, प्लस 2x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला. त्यानंतर फर्स्ट टर्म ऍज इट इज काय करावं लागेल? त्याआधी कॉन्स्टंट टर्म ना, एक्स हा व्हेरिएबल आहे, टू कॉन्स्टंट आहे, टू फंक्शनला मल्टिप्लाय किंवा डिवाइडला कॉन्स्टंट असेल तर पहिला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतोय. तर पहिली टर्म ऍज इट इज, टू जो आहे तो कॉन्स्टंट होता, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ऍज इट इज ठेवला. देअरफॉर ई रेस टू एक्स क्यूब प्लस 2x आहे तसा कोणता फॉर्म्युला आहे? एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कोणता फॉर्म्युला? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, दॅट इज एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एन म्हणजे ते 3 आहे ना, एन म्हणजे 3 इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 2 प्लस 2 ऍज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1. आता फक्त टर्म सिम्प्लिफाय करतोय. काय? 3x स्क्वेअर प्लस 2 ला 1 मल्टिप्लाय केला म्हणजे 2, 3x स्क्वेअर प्लस 2 जो आहे तो ई रेस टू ला मल्टिप्लाय, लिहिताना पहिला 3x स्क्वेअर प्लस 2 लिहिला आणि त्यानंतर ई रेस टू एक्स क्यूब प्लस 2x दॅट इज dy अपॉन dx. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. Differentiate with respect to x 3 into e raised to minus 2x प्लस 2 इंटू ई रेस टू मायनस 3x. दिलेल्या फंक्शनला पहिला y सपोज केला. लेट y इक्वल्स टू 3 इंटू ई रेस टू मायनस 2x प्लस 2 इंटू ई रेस टू मायनस 3x. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच करतोय. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज dy अपॉन dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह. आता पूर्ण टर्म जी आहे त्याला ब्रॅकेट पुट अप करतोय, कारण या पूर्ण टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ब्रॅकेटमध्ये 3 ई रेस टू मायनस 2x प्लस 2 इंटू ई रेस टू मायनस 3x. आता इथे दोन टर्म आहेत. पहिली टर्म काय? 3 इंटू ई रेस टू मायनस 2x आणि दुसरी टर्म 2 इंटू ई रेस टू मायनस 3x आणि मिडल साइन प्लस आहे, तर डेरिव्हेटिव्ह पहिला दोघांचा सेपरेट घेतोय. पहिल्या टर्मचा 3 इंटू ई रेस टू मायनस 2x डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिला, प्लस दुसरी टर्म 2 ई रेस टू मायनस 3x याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिला. त्यानंतर पुढे काय करायचंय? मला पुढे काय करावं लागेल? 3 आणि व्हेरी गुड, म्हणजे 3 कॉन्स्टंट आहे, फंक्शन इथं आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे, म्हणजे ई रेस टू मायनस 2x फंक्शन इथं आहे, म्हणजे 3 कॉन्स्टंट, 3 डेटच्या बाहेर घ्यावं लागेल. अगेन इथं 2 कॉन्स्टंट आहे, 2 डेटच्या बाहेर घ्यावं लागेल, म्हणजे 3 जो आहे तो डेटच्या बाहेर घेतला, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या आत ई रेस टू मायनस 2x राहील, प्लस 2 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतली, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस 3x राहणार. आता 3 आयतच ठेवतोय. इथं ई रेस टू फंक्शन, फंक्शन म्हणजे काय? इथं मायनस 2x फॉर्म्युला अप्लाय केला. ई रेस टू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू फंक्शन इन टू फंक्शन जो आहे तो मायनस 2x आहे, तर मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. तर 3 आहे तसा ई रेस टू फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय केला, दॅट इज ई रेस टू फंक्शन इन टू फंक्शन म्हणजे मायनस 2x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला, प्लस सेम टर्म 2 ॲज इट इज ई रेस टू फंक्शन म्हणजे मायनस 3x आहे, ई रेस टू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू फंक्शन इन टू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह. आता 3 ई रेस टू मायनस 2x टर्म ॲज इट इज ठेवू शकतोय पण, आणि मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, तेव्हा कॉन्स्टंट काय?
बाहेर घ्यावं लागेल, -3 बाहेर घ्यावं लागेल, बरोबर ना? -2 बाहेर घेतला, x आहे तसा, बाकीचे टर्म ॲज इट इज. -3 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे किती? 1. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करतो, म्हणजे बाकीचे टर्म आहे तसे ठेवतोय. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1. बाकीच्या टर्म रिमेनिंग ॲज इट इज ठेवल्या. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे -2 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे -2 आणि 3 दोघांचा मल्टिप्लाय केला म्हणजे -6 होईल, बरोबर? e⁻²x प्लस इथे सुद्धा -3 आणि 2 दोघांचा मल्टिप्लाय केला तर -6 होऊन जाईल. e⁻3x आहे त्याचा, म्हणजे पहिली टर्म -6 e⁻²x आणि 2 मल्टिप्लाय बाय -3 म्हणजे -6 e⁻3x. दॅट इज dy/dx. समजतं एक्झाम्पल? Okay, let us see another example. If y equals to e⁻x plus e⁻x divided by e⁻x minus e⁻x, then show that dy/dx equals to 1 minus y square. Let us see. First y equal to दिलेला आहे. Y equal to e⁻x plus e⁻x divided by e⁻x minus e⁻x आहे तसं ठेवलं आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू काय आली पाहिजे? 1 मायनस वाय स्क्वेअर हे आन्सर आला पाहिजे. दिलेल्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर येणार आन्सर काय पाहिजे? 1 मायनस वाय स्क्वेअर. पहिला डेरिव्हेटिव्ह घेतोय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज dy/dx आणि या साईडला जी पूर्ण टर्म आहे त्याला डेरिव्हेटिव्ह अटॅच करतोय. आता e⁻x प्लस e⁻x डिवायडेड बाय e⁻x मायनस e⁻x याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. काय करावं लागेल? क्वेश्चन टू. व्हेरी गुड. म्हणजे न्यूमरेटरला जो फंक्शन आहे e⁻x प्लस e⁻x हा पूर्ण फंक्शन आहे न्यूमरेटरला आणि डिवाइडला e⁻x मायनस e⁻x हा पूर्ण फंक्शन आहे. दोन फंक्शनचा भागाकार दिलेला आहे. क्वेश्चन टू ला अप्लाय करतोय. क्वेश्चन टू ला अप्लाय करताना काय करतोय आपण? नाही, डिवाइडचं फंक्शन आपण आहे तसं ठेवतोय. डिवाइडला काय? e⁻x मायनस e⁻x आहे तसं ठेवतोय आणि न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, न्यूमरेटरला काय? e⁻x प्लस e⁻x याचा डेरिव्हेटिव्ह मायनस. आता उलट न्यूमरेटर आहे तसा म्हणजे e⁻x प्लस e⁻x आहे तसा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर e⁻x मायनस e⁻x आहे आणि डिवाइडला जो फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर करतोय म्हणजे e⁻x मायनस e⁻x चा स्क्वेअर, बरोबर ना? म्हणजे डिवाइडला जो फंक्शन आहे तो आहे तसं ठेवला इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस आता न्यूमरेटर आहे तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय डिवाइडला च्या फंक्शनचा स्क्वेअर केला. आता जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला एक्सपांड करायचा म्हणजे पहिला ब्रॅकेट आहे तसा इनटू इथं दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट देऊ शकतो आपण कारण मिडल साइन प्लस आहे तर दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट दिला. e⁻x चा सेपरेट प्लस e⁻x चा सेपरेट मायनस e⁻x प्लस e⁻x आहे तसं ठेवला इनटू ब्रॅकेट मध्ये जे दोन फंक्शन आहेत दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट दिला. e⁻x डेरिव्हेटिव्ह मायनस e⁻x डेरिव्हेटिव्ह डिवाइडेड बाय आहे तसा ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे फक्त काय केलं आपण? डेरिव्हेटिव्ह जो होता तो कंबाईन होता तो ब्रॅकेट मध्ये लिहिला कारण पूर्ण टर्म मल्टिप्लाय त्यामुळे ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह दोघांचा सेपरेट केला. सेकंड टर्मला सुद्धा या ब्रॅकेटला डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय त्यामुळे ब्रॅकेट मध्ये दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला. म्हणजे पहिला ब्रॅकेट आहे त्याचा. आता इथं e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x बरोबर ना? इथे e⁻x ऐवजी -x आलेला आहे म्हणजे फंक्शन आलेलं आहे, बरोबर काय? बरोबर म्हणजे x ऐवजी -x आलेला आहे म्हणजे e⁻ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e⁻ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह फंक्शन, फंक्शन म्हणजे काय? -x. कळतं हे? इथे e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x लिहिला पण इथे e⁻x नव्हे x ऐवजी -x म्हणजे फंक्शन आलेलं आहे म्हणजे e⁻ फंक्शन, e⁻ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e⁻ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह फंक्शन, फंक्शन म्हणजे -x आहे. मायनस हा ब्रॅकेट आधी ठेवला अगेन e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x मायनस e⁻x ऐवजी -x आहे म्हणजे फंक्शन आहे. e⁻ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e⁻ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह फंक्शन, फंक्शन म्हणजे -x आहे आणि डिवाइडला जो काही त्याचा स्क्वेअर केला.
म्हणजे आता काय बोलायचं, हा ब्रॅकेट ऍज इट इज असेल बरोबर, प्लस ब्रॅकेटमध्ये ई रेस टू एक्स आहे तसा प्लस ई रेस टू मायनस एक्स आहे तसा, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 ना, एक्सचा 1 पण मायनस आहे ऍज ठेवला. अगेन सेकंड टर्म इथे सुद्धा तेच करतोय, पण काय बाकीच्या टर्म ऍज इट इज ठेवल्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 विथ मायनस आहे म्हणजे -1 आणि इथं -1. बाकीचे टर्म आहे तशा ठेवलेल्या आहेत आपण. म्हणजे पहिला ब्रॅकेट ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स आहे तसा इन टू ब्रॅकेटमध्ये ई रेस टू एक्स, आणि हा प्लस मायनस मायनस बाहेर देतोय, प्लस मायनस मायनस होऊन जाईल, मायनस ई रेस टू मायनस एक्स मायनस हा ब्रॅकेट आहे तसा, आणि हा मायनस आणि हा मायनस मल्टिप्लाय म्हणजे प्लस होऊन जाईल, प्लस ई रेस टू मायनस एक्स. बाकीचे टर्म आहेत असे ठेवलेले आहेत, फक्त प्लस मायनस मायनस आणि मायनस मायनस प्लस करून टाकलेलं आहे, मल्टिप्लिकेशन आहे. आता पहिले दोन जे ब्रॅकेट आहेत ते सेम आहेत ना, ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स त्याला मल्टिप्लाय ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतोय. इथं पहिल्या दोन ब्रॅकेटचा गुणाकार म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतोय, सेम ब्रॅकेट आहेत. आणि दुसरे दोन ब्रॅकेट सेम आहेत, दोघांचा मल्टिप्लाय म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतोय. म्हणजे ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स दोघांचा मल्टिप्लाय केला तर स्क्वेअर होऊन जाईल, मायनस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स दोघा ब्रॅकेटचा मल्टिप्लाय केला तर स्क्वेअर होऊन जाईल, डिवाइडेड बाय आहे तसा. आता न्यूमरेटरला दोन टर्म आहेत, काय करावं लागेल, सेपरेट डिवाइड करावं लागेल. पहिल्या टर्मला सेपरेट डिवाइड केला, ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर त्याला सेपरेट डिवाइड, मायनस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर त्याला सेपरेट डिवाइड केला. म्हणजे न्यूमरेटरला दोन टर्म होत्या, दोघांचा डिनोमिनेटर कंबाईन होता, दोघांना सेपरेट केला. म्हणजेच काय, ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिवाइडला 30 टर्म आहे, कॅन्सल होईल राहील म्हणजे राहणार 1. आणि इथं जो आहे तो स्क्वेअर जो आहे तो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर सेपरेट होता, तो कंबाईन केला, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स मायनस एक्स, ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स, स्क्वेअर जो आहे तो सेपरेट होता तो कंबाईन केला. आणि हा जो आहे तो आपला वाय आहे, दिलेला फंक्शन आहे बरोबर ना, दॅट इज 1 मायनस वायचा स्क्वेअर, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स, ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस, याला आपण वाय म्हणलेला होता, दिलेला क्वेश्चन होता वाय आणि त्याचा स्क्वेअर आहे तसं, दॅट इज वाय स्क्वेअर. therefore dy upon dx equals to 1 minus y square आपल्याला प्रूफ करायचं होतं, आणि तोच आन्सर आलेला आहे. समजलं एक्झाम्पल? आणि कोणाला काय अडचण? बोला.